या शब्दाच्या खाली अंडरलाईन करतात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम आणि धातुवाचक नाम। काय दिलंय? भाववाचक नाम ओळखा। प्रशांत पुरुष, पौरुषत्व आणि श्रीमंत। तर इथे त्व हा प्रत्यय लागलेला आहे, पुरुष शब्दाला त्व लागलेला आहे, ते पौरुषत्व हे भाववाचक नाम आहे। आमचे वडील म्हणजे जमदग्नी। आता जमदग्नी म्हणजे काय? एक परम तपस्वी तेजस्वी ऋषी होते जे सारखी तपश्चर्या करायचे। मग इथे सिंह ही जात आहे की व्यक्ती आहे? तर ही जात आहे, बरोबर ना? पण जर मी असं म्हणत असेल बब्बर शेर, मग ते विशेष नाम झालं। तसं गावाकडे गरिबीपणा असा शब्द वापरला जातो, त्यामुळे बरेच मुलं गरिबीपणा हे उत्तर लिहितात, पण ते चुकीचं आहे। ओके, गरीब तर नाहीच आहे कारण ते विशेषण आहे। गर्भ श्रीमंत हा विरुद्धार्थी शब्द झालेला आहे। गरिबी, गरीब शब्दाला जर ई हा प्रत्यय लागला, जसं शांतला ई लागलं तर शांती तयार होते, गरीबला ई लागलं तर गरिबी तयार होते, जे की भाववाचक नाम आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या ज्या जाती आहे 8 मुख्यतः, त्यातली नाम ही जी जात आहे त्याचे 2 व्हिडिओ बनवलेले आहेत। तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील, ज्यामध्ये आपण नामाची व्याख्या बघितली, नामाचे प्रकार बघितले आणि दुसरा जो पार्ट होता सगळ्यात महत्त्वाचा, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं नामाचा उपयोग आणि कार्य। आता हा जो व्हिडिओ आहे, जर तुम्ही आधीचे 2 व्हिडिओ व्यवस्थित बघितले असतील तर या व्हिडिओ मधले सगळे प्रश्न तुमच्याच्याने आता सुटले पाहिजेत। जवळपास सरावासाठी आपण खूप सारे प्रश्न प्रत्येक आपला जो पाठ्यक्रम अभ्यासक्रम आहे तो झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यावरचे प्रश्न घेतो, ते सोडवणं तुम्ही गरजेचं आहे। जसं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, जसे जसे हे टॉपिक पुढे जातील तसे तसे तुम्ही त्याच्यावरचे प्रश्न सोडून बघायचे। जे मी इथे घेतो ते तर तुम्ही सोडवाच, पण तुमच्याकडे जे घरी पुस्तकं असतील, मोरा वाळिंबे सरांचं असेल, बाळासाहेब शिंदे सरांचं असेल किंवा अजून कुठल्या लेखकाचं पुस्तक असेल, तर तुम्ही त्यातील उदाहरणं सोडून बघणं हे गरजेचं आहे। ते सुटले पाहिजे, आणि जर तुमच्याच्याने ते उदाहरणं सुटत नसतील तर आधीचे जे 2 व्हिडिओ आहेत आपले ते तुम्ही परत परत बघणं गरजेचं आहे। सुरू करू आपण आपला आजचा हा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाचा नाम या टॉपिकवरचे जे प्रश्न आहेत ते आपण काय करणार आहोत, इथे बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचे हे 6 नियम आपण बघितले होते मागच्या सेशन मध्ये, आणि आजचा हा पहिला प्रश्न। या गावात बरेच नारद आहेत, आणि नारद हा जो शब्द आहे या शब्दाच्या खाली अंडरलाईन करतात आणि तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, अधोरेखित शब्दाची जात ओळखा। आणि तुमचे पर्याय आहेत विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम आणि धातुवाचक नाम। जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर एक कागद घ्या, पेन घ्या, नंबर टाका, जसं इथे मी क्रमांक दिलेले आहे, आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे गेस करून समोर लिहा। आपण चेक करू की तुमचे किती प्रश्नाचे उत्तर बरोबर येतात। मी इथे प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला सांगणार आहे आणि याचं तुम्हाला विश्लेषण सुद्धा करून देणार आहे। आता तसं बघायला गेलं तर नारद हे विशेष नाम असायला पाहिजे। का? कारण नारद हे देवर्षी आहे, देवांचे ऋषी, त्याला देवर्षी नारद असं म्हणतात। पण त्यांचा मूळ काम काय होतं? भगवान विष्णू जवळची माहिती जी असेल ती भगवान शंकरजीला जाऊन सांगणे, आणि भगवान शंकरजीची जी माहिती आहे ती ब्रह्मदेवाला जाऊन सांगणे। थोडक्यात इकडचं तिकडे सांगणे हे नारदांचं काम होतं, आणि असं करत असताना त्यांना आनंद मिळायचा। नारायण नारायण असं ते म्हणायचे। प्रत्येक गावामध्ये असे लोक असतात जे इकडचं तिकडे करतात, त्याला आपल्या बोलीभाषेमध्ये चुगल्या लावणे असं म्हणतात। आणि प्रत्येक गावात असे नारद असतात, म्हणजेच काय? चुगलखोर करणारी व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे। मग तसं बघायला गेलं तर नारद हे विशेष नाम असायला पाहिजे, बरोबर? कारण ते देवर्षी आहेत, त्यामुळे ते विशेष व्यक्तीचं नाव आहे। पण हे विशेष नाम नाही आहे। हे कसं कळालं तुम्हाला? कारण याच्या आधी बरेच हा शब्द वापरलेला आहे। आपण काय बघितलं की जर विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल तर याचं कधीही अनेक वचन होत नाही। हे नाम नेहमी एक वचनातच असतात असं आपण नियम बघितला। पण जर कदाचित या विशेष नामाचं अनेक वचन केलं, त्याच्या आधी एखादी संख्या जोडली किंवा एखादा शब्द असा लिहिला जो संख्येचा गुणधर्म सांगतो, जसं की बरेच, बरेच म्हणजे एकापेक्षा जास्त, बरोबर? म्हणजे विशेष नामाचं जर अनेक वचन केलं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, तर ते सामान्य नाम होते। त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर आहे।
जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्ही 1 असा नंबर लिहायचा आणि डॅश करून त्याचा जो पर्याय क्रमांक आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये असं नोट डाऊन करायचं. बघू आपण तुमचे किती उत्तर हे बरोबर येतात. प्रश्न कळाला तुम्हाला? आमच्या गावात बरेच नारद आहे. नारदच्या खाली अंडरलाईन करतात आणि विचारतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. नारद तसं बघायला गेलं तर विशेष नाम आहे, पण या वाक्यात ते सामान्य नामाचं कार्य करते. का बरं करते? कारण नारद हा जो शब्द आहे याचं इथे अनेकवचन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा आणि प्रेक्षणीय, माधुर्य, पौराणिक आणि वर्ग. आता हा ट्रिकी प्रश्न आहे. इथे आता तुमचं सद्सद विवेक बुद्धी तुम्हाला वापरायची आहे आणि तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. जर तुमचा अभ्यास खरंच छान असेल तर तुम्ही मला 0 मिनिटात या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता. कसं? तुम्ही हे म्हणायला पाहिजे, सर प्रश्न विचारला खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा, पण प्रश्न हा मुळातच चुकीचा आहे. कसं बघा? कारण पर्याय काय दिले बघा. प्रेक्षणीय हे ऑलरेडी भाववाचक नाम आहे. पौराणिक हे सुद्धा भाववाचक नाम आहे. माधुर्य हे सुद्धा भाववाचक नाम आहे. फक्त वर्ग हे भाववाचक नाम नाहीये. त्यामुळे प्रश्न काय पाहिजे होता? खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही ते ओळखा, असा प्रश्न पाहिजे होता. का? यत्व पणपणा इतावागिरी ऐकी इक असं जर प्रत्यय लागलं तर भाववाचक नाम तयार होते. परत एकदा सांगतो मी तुम्हाला. यत्व पणपणा इ ता वा गिरी आई की आणि इक असे जर प्रत्यय लागले तर भाववाचक नाम तयार होतात. आणि याचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा हे पण मी तुम्हाला शिकवलंय. यत्व पणपणा इतावागिरी ऐकी इक. इतावागिरी हे एकत्र वाचायचं, यत्व पणपणा हे एकत्र वाचायचं आणि ऐकी इक हे एकत्र वाचायचं. हे पाठ करायचं. जसं सुंदर शब्दाला य लागलं तर सौंदर्य तयार झालं. मधुर शब्दाला य लागलं तर माधुर्य तयार झालं. पुराणिक हा जो शब्द आहे हा एक प्रत्यय इथे लागलेला आहे, पुराण शब्दाला लागलाय. जसं साहित्यिक आहे, ऐतिहासिक आहे, सांस्कृतिक आहे, तसं पौराणिक आहे. लक्षात येते? फक्त वर्ग हा शब्द इथे नसायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा काय. सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द. विकारी म्हणजे काय? जो बदलतो. म्हणून याला दुसरं नाव काय दिलंय आपण? सव्यय. आणि हा कधी बदलतो? जर मी याच्या 3 गोष्टी बदलल्या तर. 1 याचं लिंग बदला, याचं वचन बदला आणि याची विभक्ती बदला. जर ह्या 3 गोष्टी आपण याच्या बदलल्या आणि जर हा शब्द बदलत असेल तर तो विकारी आहे किंवा तो सव्य आहे. आणि मराठीमध्ये अशा 4 गोष्टी आहेत ज्या सव्य आहेत. 1 म्हणजे नाम, दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं क्रियापद. अशा 4 गोष्टी आहेत ज्यांना सव्यय म्हणतात किंवा विकारी असं म्हणतात. आणि ज्या बदलत नाही त्या कोणत्या असतात? त्या अव्यय म्हणतात त्याला, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला अविकारी म्हणतात. आता इथे तुम्हाला जे 4 पर्याय दिलेले आहेत, 4चे पर्याय हे विकारीच आहेत. काय आहेत? विकारी आहे. पण त्यांनी काय सांगितलं? सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा, तर तो असतो नाम. आणि याची व्याख्या काय बघितली होती आपण? प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला, प्राण्याला किंवा त्याच्या गुणधर्माला जे सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला नाम असं म्हणतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. भाववाचक नामाबद्दल चुकीची जोडी शोधा. आता तुम्हाला चुकीची जोडी जेव्हा विचारलेली आहे तेव्हा समजून जायचं की 4 पैकी 3 जोड्या ज्या आहेत त्या जोड्या कशा आहेत? त्या बरोबर असायला पाहिजे. आता इथे बघू आपण 4 पैकी कोणत्या 3 बरोबर असं आहेत. तसं सुंदर सौंदर्य बरोबर आहे. शूर शौर्य हे सुद्धा बरोबर आहे. गंभीर गांभीर्य हे सुद्धा बरोबर आहे. इथे नवल नवली केलं हे चुकीचं आहे. ही चुकीची जोडी आहे. मग नवल याचं भाववाचक नामाची जर जोडी बनवली तर ती काय होते? नवल नवलाई. आताच आपण बघितलं यत्व पणपणा इतावागिरी आई की इक. आपण आई हे जे प्रत्यय आहे इथे लावलेला आहे, त्यामुळे तिथे नवलाई शब्द तयार झाला पाहिजे होता. त्यांनी कुठला शब्द तयार केला? तो नवली हा जो शब्द आहे तो तिथे तयार केलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. खालील दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम ओळखा. नाम हा जो टॉपिक तुम्ही आत्ताच अभ्यास केला
या टॉपिकवरचे हे प्रश्न तुमचे आता पटापट सुटायला पाहिजे. काय दिलंय? भाववाचक नाम ओळखा. प्रशांत पुरुष, पौरुषत्व आणि श्रीमंत. तर इथे त्व हा प्रत्यय लागलेला आहे. पुरुष शब्दाला त्व लागलेला आहे. ते पौरुषत्व हे भाववाचक नाम आहे. प्रशांत हे विशेष नाम आहे. पुरुष सामान्य नाम आहे आणि श्रीमंत हे विशेषण आहे. ओके, चला पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. खालील दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम ओळखा. नामाचे 3 मुख्य प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. आणि तुमचे पर्याय दिले बघा. भारत, गाय, वृक्ष आणि विद्यार्थी. आता यामध्ये देश हे सामान्य नाम आहे आणि देशामध्ये भारत हा विशेष नाम आहे. गाय सामान्य नाम आहे, पण गायीमध्ये जर मी म्हणत असेल कपिला, मग कपिला विशेष नाम आहे. विद्यार्थी सामान्य नाम आहे, पण विद्यार्थ्यात मी म्हणत असेल सचिन, मग तो विशेष नाम आहे. वृक्ष सामान्य नाम आहे, पण वृक्षामध्ये मी म्हणतो साग, देवदार, पाईन, मग ते विशेष आहे. मग इथे विशेष नाम दिलेला एकच शब्द आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता 6 प्रश्न जे तुम्ही सोडवलेले आहेत त्या 6 पैकी 6 जर तुमचे बरोबर येत असतील तर आतापर्यंतचे जे तुम्ही व्हिडिओज बघितले आधीचे 2 त्यातून तुम्हाला जवळपास सगळा हा टॉपिक समजला असा त्याचा अर्थ होतो. सरावासाठी आपण अजून काही उदाहरणं हवं तर घेऊ इथे. जसं की 7वा प्रश्न आहे, प्रामाणिकपणा हे कोणतं नाम आहे? सामान्य नाम, भाववाचक नाम, पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम. जसं की आपण बघितलं की नामाचे 3 मुख्य प्रकार: 1 सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. या व्यतिरिक्त आपण बघितलं की मंगरुळकर म्हणतात की क्रियावाचक नाम पण आहे आणि धातू साधित नाम सुद्धा आहे. या व्यतिरिक्त अजून 2 प्रकार आपण बघितले होते, ते म्हणजे समूहवाचक नाम आणि एक आपण बघितलं होतं पदार्थवाचक नाम. आता मला तुम्ही सांगा की हे जे समूहवाचक आणि पदार्थवाचक आहेत हे सामान्य नामाचेच उपप्रकार आहे. मग आता यामध्ये आपल्याला विचारलंय की प्रामाणिकपणा. जसं मी उदाहरण घेतलं होतं बँकेचं. बँकेत गेल्यानंतर तुम्ही म्हटलं मला लोन केस करून द्या, ते म्हणतात तुमचा प्रामाणिकपणा दाखवा. मग प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी डॉक्युमेंट्स लागतात त्याला. तो म्हणतो नाही माझ्यावर विश्वास ठेव. मग तो प्रामाणिकपणा काढून दाखवता येतो का? नाही. कारण यत व पण पणा इतावागिरी ऐकी कसं प्रत्यय लागल्यानंतर भाववाचक नाम तयार होतं. याचं उत्तर आहे भाववाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये साखर आहे, तेल आहे, तूप आहे, पदार्थवाचक. आणि समूह जर म्हटलं तर मी म्हणेल सैन्य आहे, मंडप आहे, मंडळ आहे, समिती आहे, घड आहे. हे काय आहे? समूहवाचक नाम तिथे येतात. पुढचा प्रश्न बघा. पुढील शब्दाची जात ओळखा. गरिबांना कोणीही मदत करत नाही. आणि गरिबांना या शब्दाच्या खाली काय करतात? अंडरलाईन करतात आणि विचारतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मी असं म्हटलं का गरीब माणसांना कोणी मदत करत नाही? वाक्य काय दिलंय? वाक्य दिलंय गरिबांना कोणी मदत करत नाही. मुळात गरीब हा जो शब्द आहे हा विशेषण आहे, पण या विशेषणाचं एक वैशिष्ट्य आहे व्याकरणामध्ये. काय? विशेषण हे वाक्यात कधीही एकटं येत नाही, ते नेहमी नामासोबत किंवा सर्वनामासोबत येतं. जर मी गरीब म्हणत असेल तर त्याच्यासोबत मला गरीब माणूस असं लिहावंच लागेल. का? विशेषण हे नेहमी वाक्यात नामासोबत किंवा सर्वनामासोबत येतच, ते एकटं येत नाही. मग जर मी गरीब माणूस असं म्हणत असेल तर माणूस हे झालं नाम आणि गरीब हे झालं विशेषण. पण या वाक्यामध्ये गरीब माणूस असं दिलंच नाही. वाक्यात काय दिलं आपल्याला? गरिबांना कोणीही मदत करत नाही. मग गरिबांना म्हणजे काय? याच्यात माणूस आला की नाही? हो, आला. पण हा जो गरीब आहे याच्यात असं विशेष वेगळं दिलेलं नाहीये. हा शब्द असा माणूस म्हणून विशेष दिला नाही, पण गरिबांना म्हणजे त्यामध्ये कुठला तरी माणूस असेलच. मग तो माणूस एक तर स्त्री रूपात असेल किंवा पुरुष रूपात असेल, तो लहान असेल किंवा मोठा असेल, पण कोणीतरी असेल. म्हणजे थोडक्यात तो काय झाला? तो नाम झाला. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मुळात आहे ते विशेषण, पण या वाक्यात ते नामाचं कार्य करतात. जसं श्रीमंतांना गर्व असतो, हे उदाहरण आपण घेतलं होतं. मग श्रीमंतांना गर्व असतो म्हणजे काय? श्रीमंत हा जो शब्द आहे मुळात हा काय? विशेषण आहे, पण या वाक्यात तो कशाचं काम करतो? तो नामाचं कार्य करतो.
पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? खूप सुंदर प्रश्न आहे, खूप वेळा असा प्रश्न येतो. महाराष्ट्र, धृतराष्ट्र, देवराष्ट्र आणि परराष्ट्र. 4 पर्याय तुमच्या समोर आहे बघा. बघा काय आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, तर महाराष्ट्र हे विशेष नाम आहे, धृतराष्ट्र हे कौरवांचे वडील म्हणजे विशेष नाम आहे, देवराष्ट्र हे सुद्धा विशेष आहे, परराष्ट्र म्हणजे इतर कुठलंही राष्ट्र असू शकते, म्हणून ते काय आहे? सामान्य नाम आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दाची जात ओळखा. तुला या वयात असे बोलणे शोभत नाही. आणि बोलणे हा जो शब्द आहे याच्या खाली अंडरलाईन केलं आणि तुम्हाला विचारलं अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मग बोलणे हा जो शब्द आहे हा नेमका बोल या धातूपासून तयार झाला. बोलणार, बोलेल, बोलतो, बोलशील, बोलावं. पण मूळ शब्द काय आहे याचा? बोल. मग बोल या धातूपासून तो तयार झाला, म्हणून याला धातू साधित नाम असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? धातू साधित नाम असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दांची जात ओळखा. उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि खेळाडू या शब्दाच्या खाली काय केलेलं आहे? अंडरलाईन केलंय आणि तुम्हाला विचारलं अधोरेखित शब्दाची जात ओळखा. उत्कृष्ट खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो. अंडरलाईन कशा खाली केलं हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे? या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. आता उत्कृष्ट खेळाडू, खेळाडू हे झालं नाम, बरोबर. आणि या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा आहे उत्कृष्ट, म्हणजे तो काय झाला? विशेषण आहे. उत्कृष्ट काय आहे या वाक्यामध्ये? विशेषण आहे. आणि हे काय आहे? नाम आहे. मग आता तुम्हाला अंडरलाईन केलेला शब्द खेळाडूचा दिलाय. मग खेळाडू काय आहे? समथिंग स्पेशल आहे. कोणता खेळाडू आहे? उत्कृष्ट आहे, म्हणून ते विशेष नाम आहे. कुठला आहे ते? विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढील शब्दांची जात ओळखा. आमचे वडील म्हणजे जमदग्नीच होय. आमचे खेळाडू म्हणजे आमचे वडील म्हणजे जमदग्नी होय. आणि ऑप्शन आहे विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, धातू साधित नाम. तुमच्या समोर पर्याय आहेत 4. आमचे वडील म्हणजे जमदग्नी. आता जमदग्नी म्हणजे काय? एक परम तपस्वी तेजस्वी ऋषी होते जे सारखी तपश्चर्या करायचे. आणि त्यांची जर तपश्चर्या जर कोणी भंग केली तर समोरचा डायरेक्ट जळून खाक व्हायचा. ते जोरात रागात डोळे उघडायचे आणि डोळे उघडून समोरच्यावर त्यांनी नजर टाकली की समोरचा संपला डायरेक्ट मटक्यामध्ये. 13 दिवसानंतर त्याच्या घरी जेवणच डायरेक्ट. आता मला सांगा, तसं पाहिलं तर जमदग्नी हे विशेष नाम आहे, पण या वाक्यामध्ये त्याच्यासारखे गुणधर्म असणारे ते आहेत, म्हणून हे काय आहे? हे सामान्य नाम आहे. काय? हे सामान्य नाम आहे. आहे ते विशेष नाम, पण या वाक्यात ते सामान्य नाम. आमचे वडील जमदग्नी आहे म्हणजे आपले वडील तसे आहेत का? रागाला वडिलांना डोळे उघडले, वडिलांनी रागाने आपल्याकडे पाहिलं ना आपण डायरेक्ट मडक्यात आपण राग, असं होतं का? कधी नाही. तर त्या जमदग्नी सारखे रागिष्ट कोपिष्ट स्वभावाचे आपले वडील आहेत असा तिथे अर्थ होतो. त्यामुळे इथे उत्तर काय येणार त्याचं? सामान्य नाम. पुढे बघा, पुढील शब्दांची जात ओळखा. आणि हा प्रश्न खूप वेळा आला आणि याच्यावर तुमचे मार्क्स जातात. सिंह हा जंगलाचा राजा आहे. आणि सिंह म्हटलं की बरेच विद्यार्थी उत्तर लिहितात की हे विशेष नाम आहे. का? त्यांनी लॉजिक काय लावलं बघा. विद्यार्थी लॉजिक कसं लावतात की प्राणी हे सामान्य नाम आहे आणि प्राण्यामध्ये सिंह हे काहीतरी विशेष आहे असं विद्यार्थ्यांना वाटतं. आणि मग विद्यार्थी उत्तर लिहितात की सिंह हे विशेष नाम आहे. जर तुम्ही असं उत्तर लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क मिळणार. बरोबर. लक्षात घ्या, आपण काय शिकलो? सामान्य नाम आणि विशेष नाम याच्यात फरक काय आहे? तर सामान्य नाम हे जातीवाचक असतं. काय असतं? जातीवाचक. आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. नियमच आहे तो व्याकरणाचा आणि आपण तो समजून घेतला. तुम्ही आधीचे व्हिडिओ जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपण हे छानपैकी शिकलो. मग इथे सिंह ही जात आहे की व्यक्ती आहे? तर ही जात आहे. बरोबर ना. पण जर मी असं म्हणत असेल बब्बर शेर, मग ते विशेष नाम झालं. सिंहामधला मी नाव घेतलं कोणीतरी XYZ, बब्बर शेर, मग ते विशेष होईल. त्यामुळे सिंह हे जातीवाचक नाम असल्यामुळे ते सामान्य नाम आहे. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे. हे पाठ करून टाका.
पुढचा प्रश्न, माणसांच्या अंगी नम्रता असावी. काय असावी? नम्रता. आणि नम्रताच्या खाली अंडरलाईन केलं आणि तुम्हाला विचारलं अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आपल्याला आवडते नम्रता, समता, भक्ती, श्रद्धा, कल्पना, भूमी, है ना, तुमच्या आवडीचे नाव असतात ना. हे त्यातलं एक नाम घेतलं आपण, नम्रता शिरोडकर. नम्रता, माणसाच्या अंगी नम्रता असावी. मग दाखवता येते का ती अशी काढून? एखाद्या मुलाच्या अंगी खूप नम्रता आहे आणि एक मुलगा एकदम उद्धट आहे, एक रागीट आहे, गर्विष्ठ आहे, कोपिष्ट आहे, एक मात्र विनम्र आहे एकदम. नम्रता, यत्वपणपणा, ईतावागिरी, ता हे प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे कुठलं नाम आहे? हे भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील शब्दाची जात ओळखा. नुसती शाबासकी काय कामाची? आणि शाबासकी या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलंय आणि तुम्हाला विचारलंय की अधोरेखित शब्दाची काय ओळखायची? आपल्याला जात ओळखायची आहे. आता ही शाबासकी जी तुम्हाला दिलेली आहे ही काय लागलंय? इथे लागलंय का काही प्रत्यय? त्यातलं यत्व, पणपणा, इतावागिरी, ऐकी असं काहीतरी प्रत्यय लागलंय का? येस, की हे प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे हे कुठलं नाम आहे? भाववाचक नाम आहे, ज्यातून कुठला तरी भाव आपल्याला कळतो, प्रशंसा केलेली आहे. शांती ही हुशार मुलगी आहे. पुढील शब्दाची जात ओळखा. आता शांती तसं बघायला गेलं तर काय आहे? मुळात विशेष नाम आहे. आपण शिकलो आहे ना, जसं 2 उदाहरणं घेतले होते आपण की एका व्यक्तीच्या घरी भांडणं झाले आणि भांडणं झाल्यामुळे तो मंदिरामध्ये गेला, मंदिरामध्ये घंटा वाजवली आणि म्हणतो, देवा मला शांती दे. काय म्हणतो तो? देवा मला शांती दे. आता ज्याच्या घरी भांडणं झाले तो मंदिरात गेल्यानंतर कोणती शांती मागत असेल? PEACE म्हणजे शांती, पीस म्हणजे शांती, बरोबर ना. पण आता वरच्या वाक्यात काय म्हटलंय? शांती ही हुशार मुलगी आहे. म्हणजे मुलगी हे नाम आहे, सामान्य नाम. आणि नामात कोणतं नाम आहे? ते विशेष नाम आहे. त्यामुळे शांती या वाक्यामध्ये काय येणार? विशेष नामाचं कार्य करते. ही हे सर्वनाम आहे, हुशार हे विशेषण आहे हे क्रियापद आहे, मुलगी हे सामान्य नाम आहे. लक्षात येतंय? आपण या वाक्यातील प्रत्येक शब्द आता समजून बघितले. आहे क्रियापद आहे, यालाच व्याकरणाच्या भाषेत विधेय असं म्हणतात. मुलगी नाम आहे, त्यातल्या त्यात ते सामान्य नाम आहे. हुशार हे विशेषण आहे. ही हे काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. आणि शांती हे विशेष नाम आहे. मुळात शांती हे भाववाचक नाम आहे, पण या वाक्यामध्ये ते विशेष नामाचं कार्य करतं. कशाचं कार्य करतं? विशेष नामाचं कार्य करतं. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. आणि 4 पर्याय तुमच्या समोर आहे, पर्याय व्यवस्थित वाचा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. सरस्वती, नवलाई, धैर्य आणि चांदी. आता नवलाई हे भाववाचक नाम आहे, धैर्य हे सुद्धा भाववाचक नाम आहे, चांदी हे पदार्थवाचक नाम आहे, त्यामुळे हे सामान्य नाम आहे. का? कारण पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम यांचा उल्लेख हा सामान्य नामातच करतात. धैर्य आणि नवलाई हे भाववाचक नाम आहे. सरस्वती हे विशेष नाम आहे. एक मुलगी आहे, तिचं नाव सरस्वती आहे. एक नदी आहे, तिचं नाव सरस्वती आहे, गंगा, यमुना, सरस्वती, बरोबर. त्यामुळे विशेष नाम आहे. रडणे हे आपले काम नाही या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. आणि रडणे या शब्दाच्या खाली काय केलेलं आहे? अंडरलाईन केलेलं आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि क्रियावाचक नाम. आता वाचल्याबरोबर कळतं की हे मुळात धातू साधित नाम आहे, कारण रड या धातूपासून ते तयार झालं. रडणार, रडेल, रडवणार, रडतो, रडत राव, म्हणजे मूळ धातू काय आहे तसं बघायला गेलं तर रड. पण ऑप्शन मध्ये धातू साधित नाम दिलेलं नाही, पण ही क्रिया पण मला दिसते, म्हणून हे कुठलं नाम आहे? हे क्रियावाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील जे विशेषण दिलेलं आहे त्या विशेषणाचं आपल्याला नाम करायचं आहे. काय करायचं आहे? त्या विशेषणाचं नाम आपल्याला इथे करायचं आहे. मग विशेषण काय इथे? श्रीमंत. विशेषण काय? श्रीमंत. माणूस हे आहे नाम,
तो म्हणतो या विशेषणाचं नाम करा. ऑप्शन बघा. श्रीमंतांना गर्व असतो, श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात, माणसांना गर्व असतो, यापैकी नाही. तर श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात असणार नाही, यापैकी नाही. माणसांना गर्व असतो हे पण नाही, कारण श्रीमंत हा शब्दच गायब केला. श्रीमंतांना गर्व असतो हे काय आहे, याचं योग्य उत्तर आहे. या वाक्यामध्ये विशेषणाचं नाम हे रूप आपल्याला इथे बघायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा. खालील दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम निवडायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, भाववाचक नाम निवडायचं आहे. गरीब, गरिबीपणा, गर्व, श्रीमंत आणि गरिबी. आता बरेच लोक आपापल्या गावाकडे आपल्या बोली भाषेत बोलतात आणि बोली भाषेमध्ये मग व्याकरण हे काही बरोबर जमत नाही. तसं गावाकडे गरिबीपणा असा शब्द वापरला जातो, त्यामुळे बरेच मुलं गरिबीपणा हे उत्तर लिहितात, पण ते चुकीचं आहे. ओके, गरीब तर नाहीच आहे कारण ते विशेषण आहे. गर्भ, श्रीमंत हा विरुद्धार्थी शब्द झालेला आहे. गरिबी, गरीब शब्दाला जर ई हा प्रत्यय लागला, जसं शांतला ई लागलं तर शांती तयार होते, गरीबला ई लागलं तर गरिबी तयार होते, जे की भाववाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 4 जे आहे ते या प्रश्नाचं काय आहे, योग्य उत्तर आहे. परत तुम्हाला प्रश्न असा आहे की भाववाचक नाम ओळखा. पाटील, सोमवार, श्रीमंत आणि पौरुषत्व. 4 पर्याय जे आहेत ते अतिशय सोपे आहेत. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढे प्रश्न तुम्ही सोडवले, की आपण जो नाम हा धडा आता शिकलो, तर त्याच्यावर आधारित असलेले सगळे प्रश्न आता तुमचे बरोबर येतात. जवळपास 21 प्रश्नापर्यंत आपण आलोय आणि तुमचा स्कोर हा 21 पैकी 21 आतापर्यंत आला असेल. सगळे उत्तर तुमचे बरोबर आले असतील. जर नसतील आले तर आधीचे 2 व्हिडिओ परत एकदा बघा, परत बघा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला तो जो टॉपिक आहे तो व्यवस्थित समजेल. याच्या नोट्स सुद्धा तुम्ही काढणं अपेक्षित आहे. यावर आधारित प्रश्न सोडवणं तुमची जबाबदारी आहे. ओके, तुम्हाला विचारलं भाववाचक नाम. पाटील नाहीये, सोमवार नाहीये, विशेष नामामध्ये जाते. श्रीमंत हे विशेषण आहे. पुरुष शब्दाला त्व हा प्रत्यय लागला, पौरुषत्व हे भाववाचक नाम इथे येतं. पर्याय क्रमांक 4 तुम्ही लिहिलं असेल त्याचं उत्तर. हा खूप छान प्रश्न आहे. हा खूप वेळा परीक्षेमध्ये आला होता की तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात येतो? विशेष नाम, सामान्य नाम, सर्वनाम आणि भाववाचक नाम असे 4 पर्याय काय आहेत आपल्याला इथे दिलेले आहेत. काय, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. मग तसं बघायला गेलं तर कुंभकर्ण कोण आहे? हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे, माझा की तुमचा? रावणाचा भाऊ आहे. म्हणजे हा काहीतरी विशेष झाला का? हो. त्यामुळे रावणाचा जो भाऊ आहे ज्याचं नाम कुंभकर्ण आहे तो कोण झाला? तो विशेष नाम झाला. तो काय झाला? विशेष नाम झाला. पण हा म्हणतो तुमचा मुलगा कुंभकर्णच आहे. मुलाची तुलना केलेली आहे. आणि कुंभकर्ण म्हणजे काय? तर तो असा होता की जो 6 महिने जागा राहायचा आणि 6 महिने झोपायचा. त्याला झोप प्रिय होती, अतिशय झोपाळू. बरोबर ना? जसं आता मी जर बकासूर आहे, तुमचा मुलगा बकासूर आहे असं जर मी म्हटलं तर बकासूर म्हणजे काय? अत्यंत खादाड व्यक्ती, त्याला बकासूर म्हणतात. कुंभकर्ण म्हणजे काय? जो अत्यंत काय? अत्यंत झोपाळू व्यक्ती. मग हा मुलगा कुंभकर्णासारखा आहे म्हणजे हा काय होणार? या वाक्यामध्ये सामान्य नामाचं कार्य करतो. असतो विशेष नाम पण झाला सामान्य नाम. आलं लक्षात? त्याच्यासारखे गुणधर्म असणारा. सौंदर्य या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे? प्रकार ओळखायचा आहे. गुणविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोगी अव्यय आणि सर्वनाम. जसं सुंदर शब्दाला य लागलं, मधुर शब्दाला य लागलं तर काय तयार होते? सुंदर पासून सौंदर्य भाववाचक नाम आहे. मधुर पासून माधुर्य भाववाचक नाम आहे. पाठच करून ठेवा. यत व पणपणा इता वगैरे ऐकी इक असं प्रत्यय जर लागलं तर भाववाचक नामच तयार होते. पाठ झालं असेल तुमचं आतापर्यंत, त्यामुळे उत्तर तुमचे चुकणारच नाही. हा पण प्रश्न बघा परत एकदा. माणूस या शब्दाचं भाववाचक रूप ओळखा. आपण, आम्ही, माणुसकी आणि आपली. तुम्ही बघितलं असेल की आता रस्त्यावर जर ऍक्सिडेंट वगैरे झाला तर लोक मदत करायचं सोडतात, पहिले त्याचा व्हिडिओ काढतात. बरोबर ना? तो बिचारा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो पण लोक मोबाईल काढतात, कॅमेरा ओपन करतात, त्याचा व्हिडिओ काढतात, म्हणतात ये देखो ये अभी गिरा है, ये इसकी बाइक है, ये बाइक का नंबर है, अगर आप ये फेसबुक लाइव देख रहे हो तो आप इसको मदत करो. अरे बाबा तू तिथे आहे तर सगळ्यात पहिले तू मदत करायला पाहिजे त्याला.
आजकाल माणुसकी संपली, आपण काय म्हणतो माणुसकी संपली. ऍक्सिडेंट झाल्यानंतर मदत करणं त्याच्यात सोडून पहिले त्याचा मोबाईल गायब करतात, त्याच्या हातातलं सोनं, अंगठ्या गिंगठ्या गळ्यातल्या चेन गायब करतात, पण त्याला मदत करत नाही. माणुसकी ही संपत चालली, जे की भाववाचक नाम आहे. काय आहे? भाववाचक. त्यामुळे प्रश्न तुम्हाला विचारला होता, माणूस या शब्दाचं भाववाचक रूप ओळखा. तर आपण, आम्ही, आपली आणि माणुसकी. योग्य उत्तर काय असेल इथे? माणुसकी. की हे जे प्रत्यय आहे इथे लागलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीम हवेत. या वाक्यातील रेखांकित शब्दाचा प्रकार ओळखा असं आपल्याला विचारलंय. रेखांकित शब्द काय आहे? सुदामा आणि भीम. तसं बघायला गेलं तर सुदामा हा कोणाचा मित्र आहे? हा भगवान श्रीकृष्णाचा मित्र आहे, बरोबर. आणि भीम काय आहे? हा भाऊ आहे. कोणाचा भाऊ? पांडवामधला एक. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव. म्हणजे हे काहीतरी विशेष आहेत ना. मुळात ही जी दोन नामं दिलेली आहेत ही नामं कशी आहेत? तर ही विशेष नाम आहेत. पण इथे हे विशेष नाम म्हणून आलीच नाही या वाक्यामध्ये. का? वाक्य वाचा एकदा. वाक्यात काय दिलं? आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत भीम हवेत. मग इथे सुदामा म्हणजे काय? कृष्णाचा असा मित्र जो अतिशय गरीब होता, तो एकदम कृश होता. कृश म्हणजे बारीक, गरिबी होती त्याला. 18 विश्व दारिद्र्य त्याच्या घरामध्ये होतं. खायला प्यायला काही नव्हतं, एकदम गरीब होता, बारीक होता, तब्येतीने हडकुळा होता. आणि याच्या विरुद्धार्थी भीम तब्येतनी कसा होता? धष्टपुष्ट, मजबूत. मग विद्यार्थी आपल्याला कृश पाहिजे की बलवान पाहिजेत? तर बलवान पाहिजेत. या अर्थाने हे वाक्य घेतलेलं आहे की आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदाम नको भीम हवेत. मग या वाक्यामध्ये सुदाम आणि भीम हे जरी विशेष नाम असले तरी या वाक्यात ते सामान्य नामाचं कार्य करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. मुलं काय करतात? सुदाम भीम दिसलं की उत्तर लिहून येतात विशेष नाव, आणि मग मिशन 2025 2026 होऊन जातं. यावर्षी पोस्ट नाही निघत, त्याच्या पुढच्या वर्षी वाट बघावी लागते. पुढच्या वर्षी परत चुका केल्या की सेम तसंच होईल. हा प्रश्न खूप छान आहे, याची उत्तरं भरपूर आहेत. एक उत्तर नाही या प्रश्नाचं. वाल्मिकींनी रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील रामायण या शब्दाचा प्रकार ओळखा असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न आहे. ऑप्शन आहे कर्ता, कर्म, उभयान्वयी, अव्यय आणि विशेषण. आता बघा, दिलेल्या वाक्यात एकूण शब्द आहे 5. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ आणि लिहिला. किती शब्द आहेत? 5. यात लिहिला हे क्रियापद आहे. आता मी तुम्हाला 5ही गोष्टी इथे समजून सांगतो. लिहिणारं कोण? वाल्मिकी. म्हणजे वाल्मिकी कोण झाला? कर्ता. हा जो कर्ता आहे यालाच व्याकरणाच्या भाषेत उद्देश्य असं म्हणतात. लिहिण्याची क्रिया कोणावर झाली? ग्रंथावर झाली. त्यामुळे ग्रंथ हे झालं कर्म. आणि लिहिलं काय असं जर विचारलं तर त्याला म्हणतात रामायण. ते सुद्धा कर्म आहे. म्हणजे या वाक्यात 2 कर्म आहे. त्यामुळे हे वाक्य द्वितीय, ज्याला म्हणतात द्विकर्मक क्रियापदाचं उदाहरण आहे असं आपण म्हणतो. हा हे दर्शक सर्वनाम आहे. दाखवते ते जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणाऱ्या शब्दाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. इंडिकेटर जे इंडिकेट करतं. मग आता रामायण हे कर्म पण आहे आणि ग्रंथामधला तो विशेष आहे, त्यामुळे ते विशेष नाम सुद्धा आहे. त्यामुळे जर परीक्षेत असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही बरोबर असायला पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न येईल तेव्हा याचं उत्तर या 2 पर्यायापैकी एकच देतील. दोन्ही पर्याय तुम्हाला देणार नाही. जर दोन्ही दिले तर हा प्रश्न सबशेल कॅन्सल होईल. कारण कर्म हे सुद्धा उत्तर बरोबर आहे आणि विशेष नाम हे सुद्धा बरोबर आहे. ग्रंथ हे सामान्य नाम आहे आणि ग्रंथात रामायण हे विशेष नाम आहे. कळतंय? त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. दोन्ही अँगलनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. हा पण प्रश्न तसाच आहे. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. या वाक्यातील रेखांकित शब्दाची जात ओळखा, अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि वर हा जो शब्द आहे याच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. रेखांकित किंवा अधोरेखित असा शब्द आपण वापरतो. नाम, क्रियापद, सर्वनाम, शब्दयोगी, अव्यय. काय वाटते तुम्हाला? कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. आता वर म्हणजे काय? वरचा अर्थ काय होतो? वर म्हणजे काय?
वचन. काय होतं? वचन. वर या शब्दाचा अजून एक अर्थ काय होतो? नवरदेव. बरोबर ना? वर या शब्दाचा अर्थ काय होतो? खाली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. म्हणजे वर म्हणजे वचन पण होते, वर म्हणजे नवरदेव पण होते, वरच्या विरुद्धार्थी खाली सुद्धा होतो. आता इथे या तीन पैकी कुठला अर्थ येऊ शकतो तुम्हाला काय वाटते? कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. इथे वर या शब्दाचा अर्थ होतो वचन. बरोबर ना? प्रॉमिस तुम्ही इंग्लिश मध्ये त्याला म्हणू शकता. 2 प्रॉमिस दिले होते. बरोबर. आणि तिने ते मागितले. पहिलं वचन काय? रामाला 14 वर्षाचा वनवास. आणि दुसरं वचन काय? भरतचा राज्याभिषेक. असे 2 वर होते. बरोबर ना? जे की तुम्ही वाचलं असेल. मग वर हे असं बघायला गेलं तर वचन आहे, जे की काय आहे? समथिंग स्पेशल. म्हणजेच काय? विशेष नाम आहे. ऑप्शन मध्ये तुम्हाला विशेष नाम दिलेलं असेल तर मग तुमचं कन्फ्युजन होईल. का? हे विशेष नाम जरी असलं तर या वाक्यात ते सामान्य नामाचं कार्य करतं. का बरं सामान्य नाम? सांगा बरं. कारण विशेष नामाचं अनेक वचन होत नाही. या वरच्या आधी 2 हा शब्द आलेला आहे. म्हणजे काय केलं? त्याचं वचन बदललं. ते अनेक वचन केलं. विशेष नामाचं कधीही अनेक वचन होत नाही. जर झालं तर ते विशेष नाम म्हणून राहत नाही, ते सामान्य नाम म्हणून कार्य करतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जर त्यांनी असे पर्याय दिले असते, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम, मग तुम्हाला कन्फ्युज झालं असतं. इथे त्यांनी तसे पर्याय दिलेच नाही. त्यामुळे तुम्ही पटकन उत्तर लिहिलं असेल की हे नाम आहे. ओके. जो काही तुम्ही आतापर्यंत अभ्यास केला त्याच्यावर आधारित असणारे हे प्रश्न आपण आता सोडवले नाम या प्रकारावरचे. जर तुम्हाला या संदर्भात कसलीही अडचण वाटली तर तुम्ही मला मेसेज करा. तुमच्या कुठल्याही अडचणी असतील तर त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे आहोत. मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी सगळे व्हिडिओ हे वारंवार बघा, याच्यावरचे पुस्तकं वाचा. मी ज्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या नोट्स सगळ्यांनी वाचा. परिपूर्ण अशा नोट्स आहेत आपल्या मराठीच्या, तुम्ही त्या वाचा. शब्दसंग्रहाची तयारी तुम्ही रोज करा. ओके. आणि तुमची काही अडचण असेल तर तुम्ही मला संपर्क करा. पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण याच्या पुढची जात घेतोय, ते म्हणजे सर्वनाम. आपण सलग 8 जाती बघत आहोत. त्यातली पहिली जात आपली इथे झाली, ती म्हणजे नाम. दुसऱ्या जातीला आपण सुरू करतोय, ती म्हणजे सर्वनाम. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. धन्यवाद.